गाईज आम्ही हौसाई लेक रिसॉर्टला इंडी पॉड्स म्हणून एक त्यांनी नवीन स्टार्ट केलेलं आहे. सो त्यावाल्या स्टेसाठी आलेलो आहे याच्या बड्डेला. आणि जे कंटेनर्स असतात ना, कंटेनर टाईप एक स्टे केलेले आहेत त्यांनी. हे सगळे कंटेनर्स आहेत. हा एल मध्ये कन्सिडर केला जातो की त्यामध्ये फॉर एक्झाम्पल कोणी फॅमिली मेंबर्स वगैरे असतील तर तिथे हे असे 2 पॉड घेऊ शकतात. कॉमन जकुझी आहे. बाकी सगळ्या पॉड्सला सेपरेट जकुझी आहे विथ कर्टन्स, म्हणजे त्यांनी प्रायव्हसी मेंटेन केलेली आहे. आणि हा कॉमन सिटिंग एरिया आहे. आणि हा एक पॉड आणि हा एक पॉड असं कॉमनली मिळून एक एल पॉड त्यांनी हे केलेलं आहे. आणि बाकी सगळीकडे सेपरेट सेपरेट पॉड्स आहेत. आणि इथे बाहेर जकुझी आणि कॉमन सिटिंग एरिया आहे. सो लेट्स गो विथ आवर पॉड. हा रोहन आणि प्रवीण सध्या इथे स्टे करतात आणि आम्ही या पॉडमध्ये आहोत. ईच अँड एव्हरी पॉडला जकुझी आहे आणि असा एरिया आहे. इकडे कॉमन सिटिंग एरिया आहे. कर्टन्स दिलेले आहेत जकुझीला फॉर प्रायव्हसी. जस्ट आता जकुझी स्टार्ट करतोय. पॉड रूम टूर देऊयात आपण. बर्थडे बॉय साईडला हो. दिस इज पॉड. ॲज युजल AC आहे. त्यानंतर मिरर. साईड प्लीज. मिनी फ्रीज आहे. केटल अँड ऑल ठेवलेलं आहे. आता थोडं आम्ही बॅग वगैरे सगळं केलेलं आहे. दिस इज TV व्ह्यू. सी गाईज, बेस्ट इज दिस. इथून हा मस्त व्ह्यू आणि तिथे लेक आहे आणि इथे जकुझी आहे. सो जकुझीचं जे प्रिपरेशन आहे ते चालू आहे आणि हा आपला व्ह्यू आहे. सो फॅन पण आहे, AC पण आहे, सिटिंग एरिया, वॉशरूम आहे. वॉशरूम मध्ये बाथटब पण आहे. अँड दिस इज मी. हेच क्लायमेट पण सध्या पाऊस पडायचे चान्सेस मला वाटतात जबरदस्त. काही चान्स नाही, खूप गरम झालं, वारा येते. बर्थडे बॉय तसं पण ऐकू येणार नाहीये. सो स्किप. ओ हा हॉट आहे सिरियसली. इसकी गारंटी मैं नहीं दे सकता. दिस इज लेक. हे पानशेतचं बॅकवॉटर आहे आणि जस्ट की हा एवढा एरिया क्रॉस केला की लगेच आहे. तिथून इकडे जे रिसॉर्टचा कॉमन स्विमिंग पूल, त्यानंतर रिसॉर्टमध्ये बांबू हाऊस आहेत, विलाज आहेत छोटे छोटे. सो ते सगळं आहे. हे विलाज टाईप आहे. त्यानंतर इकडे स्विमिंग पूल आहे आणि पुढे रेस्टॉरंट आहे. हे असे बांबू हाऊस आहेत. साईडला स्विमिंग पूल आहे. म्युझिक लाईक दिस. पलीकडच्या साईडला रेस्टॉरंट आहे आणि रेस्टॉरंट नंतर लेक साईडला जायला रोड आहे. ॲक्च्युली आधी ना इथे बोटिंग व्हायचं, म्हणजे या लेकमध्ये, कारण लेकला डिरेक्टली ॲक्सेस आहे त्यामुळे. बट आता त्यांनी बोटिंग बंद केलेलं आहे. मला वाटतं आम्ही 3 इयर्स आधी आलेलो होतो माझा बड्डे सेलिब्रेट करायला. सो त्या टायमिंगला हे जे पॉड्स आहेत हे पॉड्स नव्हते. हे पॉड्स त्यांनी आत्ता चालू केलेले आहेत. त्या टायमिंगला आम्ही बांबू हाऊसमध्ये स्टे केला होता, जे की तिथे आहे. आणि त्याच्यानंतर लेकला डिरेक्टली ॲक्सेस असल्यामुळे आम्ही बोटिंग वगैरे पण केलेली होती. खूप छान, म्हणजे सकाळी खूप मस्त नेचर अँड ऑल असं होतं. जनरली माझा बड्डे थोडासा असं पावसाळ्यामध्ये येतो त्यामुळं अजून छान होतं. बट समरमध्ये याचा बड्डे असूनही क्लायमेट छान झालेलं आहे.
सो बर्थडे बॉय, बोला. कसं वाटतंय तुला? खूप छान वाटते. म्हणजे जस्ट लुक ॲट द नेचर हिअर. सो फक्त निवांत बाहेर खुर्ची टाकून बसलेलो आहे आता. म्हणजे फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे जकुझीचा. सो आता जकुझी भरायला लावलेली आहे. सो सो ती हे झाली की ती जकुझी ऑन करू आम्ही आता. गरीब लोक. ढगांचा कडकडाट पण ऐकायला येतोय. बघू आता, लेट्स सी. डिप्रेशन. कसे वाटले सकाळपासूनचे सरप्राईजेस तुला? सरप्राईजेस तर खूप छान होते ऍक्च्युली. म्हणजे सकाळी उठल्यापासून चालू झालेत, ते अजूनपर्यंत थांबायचं नाव घेत नाहीयेत. होप सो ते 12 वाजेपर्यंत कंटिन्यू राहतील. कंटिन्यू. हा, तर तू बोलली की कसं वाटतंय तुला एवढे गिफ्ट्स भेटतात आहेत. म्हणजे मग मला असं वाटतंय की असं रोज माझा बर्थडे यावा आणि रोज असेच गिफ्ट मिळत राहावे मला. हा, मग तेच तर. मग तुझ्याकडे असल्यावरच तू करणार ना. जर रोज मी जर हे करतोय, मॅनिफेस्ट करतोय, तर तुझ्याकडे पैसे पण येणार तेवढे. एवढी नाही झाली. लेट्स सी आता. अजून तरी म्हणजे वातावरण पण छान झालंय आणि हे जे बुकिंग केलेलं आहे ते खूपच छान आहे ऍक्च्युली हा स्टे. सो इथे एक्सपिरियन्स पण आता जकुझीचा फर्स्ट टाइमच आम्ही घेणार आहे. सो व्हेरी एक्साइटेड फॉर द डे. आणि आता रात्री पण काहीतरी असेलच सेलिब्रेशन, होप सो. सो ते झालं की त्यानंतर आता मस्त MI आणि CSK ची मॅच बघत बघत आपल्याला हे करायचंय. सो लेट्स सी. आतापर्यंत जे बर्थडे सेलिब्रेट केले ना तुझे, इच अँड एव्हरी टाइम मी तुझे छान छान बर्थडे सेलिब्रेट केले. तुला आतापर्यंतचा कुठला बर्थडे आवडला तुझा? मला तरी ऍक्च्युली बर्थडे जो आवडला होता, तर त्यामध्ये खूप चॅलेंजेस होते ऍक्च्युली. सो ड्युरिंग द कोविड डे, की ज्यावेळेस काही अवेलेबल नव्हतं तरी पण हिनी कसं कसं काय काय करून ते केक वगैरे बनवला होता. बरोबर बर्थडेच्या सेलिब्रेशनच्या वेळेसच लाईट गेली होती, तर ते सगळं ते मेणबत्ती वगैरे ह्याचं डेकोरेशन ते खूप छान झालं होतं ऍक्च्युली. सो म्हणजे त्याचे फोटो वगैरे आहेत. या आय थिंक सो. हा, लग्नानंतरचा माझा फर्स्ट बर्थडे केला होता त्यांनी. माझा फर्स्ट नाही, कोविड फर्स्ट बर्थडेच आपला कोविड मध्ये झाला होता माझा, लग्नानंतरचा टू बी प्रिसाइज. बट तो खूप छान होता ऍक्च्युली. म्हणजे मस्त सेलिब्रेशन वगैरे हे ते. आणि हा, तेच फक्त. ओके ओके. खायला घालतो का माईक आता? कोरोना मधला बर्थडे आवडला याला. त्याच्यानंतर 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 जे काही इतके काय एफर्ट्स घेतले, एवढे भारी भारी बर्थडे झाले, ते नाही आवडला. काय भेटत नव्हतं काय नव्हतं तरी हिने केक केला. तू नाही तू सांग तुला कोणता आहे पाहिजे. नाही कुठला बर्थडे बोलू? नाही, मी जस्ट हे केलं की ओके, अच्छा तुला तो आवडला का? ओके ठीक आहे. तुला तो सांग, तुला तो वाटतोय माझ्यासाठी एक्सपिरियन्स. नाही, माझ्यासाठी हा क्वेश्चनच नसणार आहे, कारण माझे बर्थडे तुझे बर्थडे ऍडव्हेंचरस बर्थडे असतात. नाही, माझे बर्थडे काहीच नाही. शट अप. माझे बर्थडे मी जशी सरप्राईज देते ना, तसे माझ्या बर्थडेला तू अजिबात देत नाहीस. ठीक आहे? हो, सिरियसली झोपतो तो. बर्थडेला झोपतो. अख्खी दुनिया विश करून जाते आणि हा झोपेतून उठून, अरे तू मला उठवलं का नाही? हे असले पानसट सरप्राईज नकोत मला. हिला बाईक वरती नेली होती मी. नाशिकला, एक मिनिट, नाशिकला बाईक वरती. ठीक आहे, हे तुझ्यासाठी ऍडव्हेंचर होतं, मला नाही. मी फक्त म्हणलं की मला ना कुठेतरी बाहेर जायचंय, असं म्हटलं तर यांनी मला कुठे न्यावं, यांनी बाईक वरती मला नाशिकला नेलं आणि स्वतः एवढा ऍडव्हेंचर करून स्वतः आजारी पडला आणि रात्री 12ला मला विश करायलाच तो नव्हता. अख्ख्या दुनियाने मला विश केला आणि हा झोपलेला होता. कंप्लेंटच करत आयुष्यभर. कंप्लेंट ही कंप्लेंट सिंगल थोडी आहे. हा कोण आहे मग?
सिंगल नाही मी याच्यात ही कंप्लेंट आहे का यार काय हे ऍक्च्युली म्हणजे सगळ्या बायका अशा चांगलं एक्सपेक्ट करतात की नवऱ्याने दिलं पाहिजे आणि ऍज युजल बर्थडे बॉय तर फोन मध्येच बिझी आहे. डिप्रेशन. चला बर्थडे बॉय चला. तुझ्या बर्थडे साठी एवढं सगळं डेकोरेशन केलंय. कसं सी बघ हॅपी बर्थडे. तिकडे पण तूच केली का लाइटिंग त्या हाऊसाईची? हा हे सगळं मीच केलेलं आहे. गाईज लेक दिसतोय का लेक? इथे खाली पण आहे छान एक्सप्लोअर करण्यासाठी. सकाळी पुन्हा दाखवेल. हो हे टेंट्स अजून ठेवलेत हा. मला असं वाटलं होतं की मे बी काही चेंजेस वगैरे झाले असतील. लेक लेक ब्लॉग मध्ये शॉट. वा पाणी कमी झालेलं आहे तसं बट ठीक आहे. ओ इथे तो जो आहे ब्रिज बनतोय त्यामुळे बोटिंग बंद केली आहे इथली. रिंग रोड आहे. पण छान आहे. हाच तो एरिया जिथे मी एक रील शूट केलं होतं आणि तुम्ही लोक मला एवढं ट्रोल करता त्याला. कुठलं होतं ते? दिल तो उडा उडा आणि ऍक्च्युली कावळा उडला होता. हा तू गोरा दिसतोय चक्क चक्क आणि मी काळी दिसते. One eternity later. मधून बाहेर आले. उलट घातलंय बाळा तू उलट. गुड काय गुड गुड वाईब ओनली. गुड वाईफ कोण? येस गुड वाईफ. बाईंगा कसं व्हायचं रे तुला अनबॉक्सिंग करते. ओ असं बघा रे. जस्ट फॉर यू विथ लव. असं खूप काय काय. थिंकिंग ऑफ यू लव ओनली माइन. ऑल यू नीड इज लव अँड ॲपल. यू आर परफेक्ट. I like you. You're awesome.
आहे. डीपी रिअल डीपी. हे तर बेबीचे आपल्या बेबी बेबी तुला तुझ्यासाठी. चल, विसरला माझा बर्थडे कधी असतो ते. 23 ला 23 लाख. 23 ला. तू काय फॉरेन तिकीट दिलंय का? पासपोर्ट होल्डर. पासपोर्ट होल्डर. कस्टमाइज्ड पासपोर्ट होल्डर. ह्याची खूप गरज पडेल मला अपकमिंग मंथ्स मध्ये. तर तू कुठे जा? When Wow! Awesome. You and me. Wow! you and Me. And my CB350. कुठे आहे? भेटली. आहे ना त्याला. Pringles. काय? त्याला आवडतं ना. मला आवडतं. रात्रीची सोय झाली. रात्रीची सोय आता काढायचे काय आहे? पिलो? Yes. काय बोलती? खरंच पिलोय. कस्टमाइज्ड आहे. कस्टमाइज्ड काढू. त्याचा वॉलपेपर फेवरेट वाला ते पण उशी मध्ये कापूस का नाहीये? आहे ना थांब. व्यवस्थित. अरे तुलाच मारतो मी. मनातला सगळा राग काढला माहिती का? ओके. अजून एक गॉगल. अजून एक आहे गॉगल. कस्टमाइज कस्टमाइज्ड सनग्लासेस. नो रे. सनग्लासेस होल्डर. सनग्लास होल्डर आहे. One eternity later. आयपीएलची टीम आहे ही. या कलरची IPL टीम. पिंक हा. पिंक कोण आहे? पंजाब. अरे पिंक राजस्थान. त्यामध्ये आणि हे जोफ्रा. इंग्लंड करा की राव. इंग्लंड कसं करू तुला? टीम घे टीम. आणि ग्रुप टाइम अप झाला. एवढं लगेच कसं काय? तू हे नाव कोणाचं सांगितलं? राजस्थान. हा. त्यामध्ये आहे ना कीपर ध्रुव जुरेल. जॉर्ज बटलर कुठे आहे यांच्या ते? इकडे आहे जॉर्ज बटलर. जीटी. कुठं? नाही आपण ओके सॉरी वर आहे का? हा. कटिंग. सँडविच. चिकन. वरती कर चल. पास कर. नकली. ईटिंग वॉटरमेलन. हा हे कर चल. फ्लाइंग किस. दुसरं हा बघ 2 वर्ड. फू. ह्याला काय बोलतात? फ्लाइंग किस. नकली आहे. पास कर. काय? नंतर सांगतो तुला. हे रिसॉर्ट मान्सून पावसाळ्यामध्ये खूप जास्त छान होऊन जातं. पुढे लेकचा नजारा आणि साईडला हिरवीगार मस्त गर्द झाडी या सगळ्यामुळे तुम्ही मान्सून किंवा पूर्ण पावसाळा सीझनमध्ये या लेकला विजिट किंवा या रिसॉर्टला स्टे करू शकता. सो लिंक प्लीज चेक करा आणि अजून काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट करा. व्लॉगला
खूप सारे लाईक, खूप प्रेम द्या आणि जर तुम्ही या चॅनलवर न्यू असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.